आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाचा वाद आता विकोपाला गेलाय। गुंडगिरी करून हे कार्यालय बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलाय। पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा भाडेकरार प्रशांत जगताप यांच्या नावावर आहे। मात्र राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यावर पुण्यातील पक्ष कार्यालयावरही दावा करण्यात आलाय। आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, तेव्हा ते काय म्हणाले आपण पाहूया। पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयाला पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आलाय। हे पक्ष कार्यालय ज्यांच्या नावाच्या करारनाम्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं ते शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आपल्यासोबत आहेत। काय होतं नक्की? काल परवापर्यंत तुम्ही जे एकत्र होतात ते अगदी पोलिसांपर्यंत विषय गेलेला आहे। या ठिकाणी सदर कार्यालयाचं नकार रजिस्ट्रेशन जे आहे ते माझ्या नावाने आहे। मूळ मालकांनी माझ्या नावावर ते नकार रजिस्टर करून दिलेलं आहे। त्याची मुदत अजून प्रलंबित आहे। असं असताना काल निवडणूक आयोगाच्या निकालानंतर सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत। फेसबुक लाईव्ह करून विविध टीव्ही चॅनल्सवर येऊन आम्ही त्या पार्टीचा ताबा घेऊ अशा प्रकारे सांगितलं जातं। मुळात ताबेमारी होते, बळजबरीने ताबा करण्याचा प्रयत्न केला जातोय। म्हणून सांगतोय की या ठिकाणी आता समोर करतंय नाही, या ठिकाणी आता काल अजितदादांच्या पक्षाकडून तशा प्रकारचे नका स्टेटमेंट दिले जात आहेत की या पार्टी समोर कोण आहे अजितदादा? काल मला जे काय टीव्ही चॅनल्सने सांगितलं त्याप्रमाणे मला वाटतं शहराध्यक्ष त्या पलीकडच्या बाजूचे दीपकजी मानकर हे सांगतात की आम्ही त्या पार्टी कार्यालयाचा ताबा घेऊ। मी सातत्याने सांगितलंय की कायद्याला हात लावायचा प्रयत्न करू नका। मी पुन्हा एकदा सांगतोय की 2021 मध्ये दीपक मानकर ताबेमारी करण्याचा प्रयत्न करतायत तुमच्या पक्ष कार्यालयावर। माझ्याकडे असं आहे की त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच स्टेटमेंट केलेलं नाहीये। मी सातत्याने त्यांच्याकडे कालही आपल्या माध्यमातून निरोप द्यायचा प्रयत्न केला की सदर कार्यालय हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावाने रजिस्टर्ड नाही। मूळ मालकांनी आमच्या नावाने ते रजिस्टर करून दिलेलं आहे। त्याचं अजून मुदत प्रलंबित आहे। असं असताना अशा जे कार्यालय जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावाने जर रजिस्टर असतं तर त्या प्रकारे तुम्हाला ताबा करण्याचा अधिकार होता, पण असं प्रकार करू नये। पुणे शहर हे सुसंस्कृत शहर आहे। या शहरामध्ये लोकांना ताबे केलेले आवडत नाहीत। त्याच्यामुळे माझी या निमित्ताने समोरच्या पक्षाला विनंती राहील की अशा प्रकारे पुणे शहरात विध्वंसक वातावरण होईल, पुणेकरांना भय वाटेल, पुणेकरांना आता राजकारणी ताबा करणारे जन्माला आलेत का काय, अशा प्रकारचं चित्र निर्माण होऊ नये। त्याच्यामुळं तुम्हाला तुमची पार्टी लकला, नवीन कार्यालयाची जागा शोधा, नवीन कार्यालय करा, त्याच्या उद्घाटनानंतर तिथं चहा घ्यायला पण आम्ही येऊ, पण अशा प्रकारे दुसऱ्यांच्या कार्यालयावर ताबा करण्याचा प्रयत्न करू नका। पोलिसांपर्यंत आणि तिथून पुढे न्यायालयापर्यंत देखील जाण्याची भाषा केली जाते आणि अर्थात त्याआधी बळजबरीने हे पक्ष कार्यालय आपलंच आहे हे सांगण्याचा प्रयत्न होतोय। अर्थात पुणेकर यावरती नक्कीच विचार करतील। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।